हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? वेलकम इन दिस चॅनल. आज आपण ऑसिलेशन ह्या चॅप्टरचा व्हिडिओ नंबर 26 बघणार आहोत, राईट. पाठच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरची एक शॉर्ट रिव्हिजन घेतलेली, प्लस त्याचसोबत आपण प्रिव्हियस क्वेश्चन्स आपण घेतले होते की जे अगोदरच्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत, असे प्रश्न आपण घेतले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचा रिव्हिजनचा भाग बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण अजून वेगळे काही MCQs बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट फॉर दी रिव्हिजन. बघा, आपण ह्या चॅप्टरमध्ये सुरुवातीला डिफरन्शियल इक्वेशन असा एक फॉर्म्युला बघितला होता. d²x/dt² प्लस ω²x = 0. Right, this is known as the differential equation of linear SHM. Right, now in this equation this omega is the angular frequency and which is equals to √k/m. Right, from this equation we have derived the value of acceleration a, which is equals to -ω² into x, where x is the displacement of a particle from the mean position. Right, from this acceleration we have derived the minimum acceleration and maximum acceleration. So minimum acceleration is equals to 0. फ्रेंड्स, कसं मिळालं हे? तर ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आपल्याला कशी मिळाली? तर आपण हे जे डिस्प्लेसमेंट घेतलेलं आहे, दॅट डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू 0 घेतलेलं आहे. सो ω² इंटू 0 दॅट इज इक्वल्स टू 0 आहे. राईट, आता मॅक्सिमम ॲक्सेलरेशन फाइंड आउट करताना आपण x इज इक्वल्स टू मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच ॲम्प्लिट्यूड घेतलेली आहे. सो वी गेट मॅक्सिमम ॲक्सेलरेशन इज इक्वल्स टू ±a⍵². राईट, त्याच्यानंतर आपण वेलॉसिटी फाइंड आउट केलेली आहे. बघा, वेलॉसिटी आपल्याला मिळालेली आहे ±ω√a² - x². Right, where a is the amplitude and x is the displacement of particle from the mean position. ह्या इक्वेशनवरून आपण मॅक्सिमम अँड मिनिमम वेलॉसिटी फाइंड आउट केलेली आहे. राईट, सो मॅक्सिमम वेलॉसिटी इज इक्वल्स टू आहे ±a⍵. ह्यावेळेस x इज इक्वल्स टू आपण घेतलेला आहे 0. मिनिमम ॲक्सेलरेशन वेन a इज इक्वल्स टू x असेल त्यावेळेस बोथ गेट कॅन्सल टू इच अदर अँड वी विल गेट मिनिमम वेलॉसिटी इज इक्वल्स टू 0. राईट, त्याच्यानंतर आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलेला आहे. वेन पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द मीन पोझिशन, डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू आहे a sin ωt + α. राईट, ह्याची देखील आपण मिनिमम डिस्प्लेसमेंट फाइंड आउट केलं आहे विच इज इक्वल्स टू 0 वेन द पार्टिकल इज ॲट द मीन पोझिशन. राईट, अँड मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू ±a वेन द पार्टिकल इज ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. त्याच्यानंतर आपण फाइंड आउट केलेलं आहे डिस्प्लेसमेंट वेन द पार्टिकल स्टार्ट्स इट्स मोशन फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. बघा, असं इक्वेशन मिळालं आहे आपल्याला x इज इक्वल्स टू a cos of ωt + α. राईट, ह्या इक्वेशनवरून आपण पुन्हा वेलॉसिटी फाइंड आउट केलेली आहे. कशी वेलॉसिटी फाइंड आउट करता येऊ शकते? v इज इक्वल्स टू dx/dt. आपण डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्ज घेतलेलं आहे. सो दॅट इज इक्वल्स टू -a⍵ इंटू sin of ωt + α. ठीक आहे, वेलॉसिटीवरून आपण ॲक्सेलरेशन फाइंड आउट केलेलं आहे विच इज इक्वल्स टू -a⍵² cos of ωt + α. नाउ a cos of ωt + α इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट, त्यामुळे आपल्याला ॲक्सेलरेशन मिळालेलं आहे -ω² इंटू x.
त्याच्यानंतर आपण टाईम पिरियड फाइंड आउट केलेला आहे. टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा, वेअर ओमेगा इज दी अँग्युलर फ्रिक्वेन्सी. नाव दिस अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू अंडर रूट ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. सो आपला टाईम पिरियडचा फॉर्म्युला होईल टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर आपण एनर्जीचा पार्ट शिकलेलो होतो बघा. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. नाव के इज इक्वल्स टू आहे एम ओमेगा स्क्वेअर. सो हा फॉर्म्युला असाही आपण लिहू शकतो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण पोटेन्शियल एनर्जी देखील फाइंड आउट केली होती. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू आहे हाफ के इंटू एक्स स्क्वेअर. नाव के इज इक्वल्स टू एम ओमेगा स्क्वेअर. सो आपला फॉर्म्युला होईल हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर, राईट. त्याच्यानंतर टोटल एनर्जी आपण बघितली होती विच इज इक्वल्स टू हाफ के इंटू ए स्क्वेअर. सो केची व्हॅल्यू जर का पुट केली तर टोटल एनर्जी होईल हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. ऑल्सो वी हॅव लर्न दॅट देर इज अ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ड्युरिंग दी ऑसिलेशन. एनर्जीचं काय होतं आहे, कन्झर्वेशन होत आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कंपोजिशन ऑफ SHM. ओके, ह्याच्यामध्ये आपण दोन सिम्पल हार्मोनिक मोशन्स कन्सिडर केल्या होत्या. त्याच्यासाठी आपण दोन इक्वेशन्स घेतले होते. त्याची आपण मॅथमॅटिकल ॲनालिसिस करून आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट केलेली आहे. दॅट आर इज इक्वल्स टू आहे अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस 2A1 A2 कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2, राईट. त्याच्यानंतर आपण त्याच्यामधला फेज देखील फाइंड आउट केलेला आहे. डेल्टा इज इक्वल्स टू टॅन इनवर्स A1 साइन ऑफ अल्फा 1 प्लस A2 साइन ऑफ अल्फा 2 अपॉन A1 कॉस ऑफ अल्फा 1 प्लस A2 कॉस ऑफ अल्फा 2, राईट. त्याच्यानंतर आपण सिम्पल पेंडुलम बघितला होता. सिम्पल पेंडुलममध्ये आपण टाईम पिरियड फाइंड आउट केलेला आहे. सो सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड आहे टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट L अपॉन G, राईट. नाऊ आपण त्याच्यानंतर स्प्रिंग ऑसिलेटर बघितला होता आणि स्प्रिंग ऑसिलेटरमध्ये आपण टाईम पिरियड फाइंड आउट केलेला आहे टी इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट M अपॉन K. सो स्टुडंट्स आपण असे वेगवेगळे फॉर्म्युले ह्या चॅप्टरमध्ये बघितलेले आहेत. आता आपण ह्या फॉर्म्युल्यांशी रिलेटेड अजून काही वेगळे MCQ ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट फॉर दी MCQs. बघा फर्स्ट MCQ बघा. अ फोर्स कॉन्स्टंट ऑफ आयडियल स्प्रिंग. A force constant of ideal spring is 200 Newton per meter. Force constant K is equals to 200 Newton per meter. It is loaded with a mass 200 upon pi square kg. ओके, मास दिलेला आहे किती 200 upon pi square kg at the lower end. The period of its vibration is. तर व्हायब्रेशनचा पिरियड ऑप्शन्स त्यांनी सांगितलेले आहेत बघा. ऑप्शन्स आपण लिहूयात.
बघा ए ऑप्शन आहे 2 पाय स्क्वेअर सेकंड. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे 2 सेकंड. सी ऑप्शन आहे 0.2 सेकंड आणि डी ऑप्शन आहे 1 सेकंड. ठीक आहे. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पिरियड. पिरियडची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कसा पिरियड फाइंड आउट करता येईल आपल्याला? वी नो दॅट ओमेगा इज इक्वल्स टू काय आहे 2 पाय अपॉन टी आहे, राईट. ओमेगा इज इक्वल्स टू काय आहे 2 पाय अपॉन टी आहे. म्हणजेच याचा अर्थ जर का आपल्याला ओमेगा हा माहीत असेल तर आपण इझिली टाईम पिरियड फाइंड आउट करू शकतो. परंतु ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला गिवन दिलेली नाही. परंतु ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला के आणि एमची व्हॅल्यू दिलेली आहे अँड वी नो दॅट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू आहे के अपॉन एम. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू आहे के अपॉन एम. सो के अपॉन एमची व्हॅल्यू पुट करूयात आपण. केची व्हॅल्यू किती आहे 200. एमची व्हॅल्यू किती आहे 200 अपॉन पाय स्क्वेअर, राईट. आता हा जो पाय स्क्वेअर आहे हा खाली आहे तो वरती जाईल तर काय होईल मग आपल्याला मिळेल 200 पाय स्क्वेअर अपॉन 200 होईल. सो 200 गेट कॅन्सल्ड. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळेल आपल्याला पाय स्क्वेअर. Now take the square root on both sides, so we will get omega is equals to pi, right. But we know that omega is equals to काय आहे 2 pi upon t. So put the values of omega, that is 2 pi upon t is equals to pi. Now this pi get cancelled with pi, so t is equals to आपल्याला मिळेल 2 सेकंड. सो आपल्याला टाइम पिरियड किती मिळालेला आहे 2 सेकंड. दॅट मीन्स द ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. ओके स्टुडंट्स. सो नाऊ वी विल सॉल्व द नेक्स्ट MCQ नंबर 2. नंबर 2 बघा. अ पार्टिकल एक्झिक्यूट्स SHM ऑफ टाइम पिरियड 8 सेकंड अँड ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर. टाइम पिरियड किती सांगितलेला आहे 8 सेकंड. सो टी इज इक्वल्स टू 8 सेकंड. ॲम्प्लिट्यूड किती सांगितलेली आहे आपल्याला 4 सेंटीमीटर. सो ए इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर, राईट. Find the speed of a particle 2 seconds after it passes through the mean position. So time period आपल्याला दिलेला आहे 2 सेकंड. आपल्याला काढायची आहे velocity when particle passes its mean position, असा प्रश्न आहे. Now students, we know that when the particle starts its motion from the mean position, its displacement x is equals to काय आहे x is equals to a sin of omega t. x is equals to आहे a sin of omega t. so this is displacement. displacement वरून आपल्याला काय काढायची आहे velocity फाइंड आउट करायची आहे. कशी velocity फाइंड आउट करता येईल तर v is equals to dx upon dt. आपल्याला डिस्प्लेसमेंटचं डेरिव्हेटिव्स फाइंड आउट करावं लागेल सो दॅट वी विल गेट दी velocity. नाउ velocityचं जर का आपण डिस्प्लेसमेंट घेतलं ह्याचं तर काय मिळेल आपल्याला डिस्प्लेसमेंटमध्ये ए साइन कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज राहील.
साइन ऑफ ओमेगा टीचं डेरिव्हेटिव्ज आहे कॉस ऑफ ओमेगा टी इंटू डेरिव्हेटिव्ज ऑफ ओमेगा टी, त्याचं डेरिव्हेटिव्ज असेल ओमेगा. सो आपल्याला वेलॉसिटी मिळेल ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. ओके, नाव ओमेगा म्हणजे काय आहे तर 2 पाय अपॉन टी आहे. सो व्ही इज इक्वल्स टू ए इंटू ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन टी इंटू कॉस ऑफ, इथे काय होईल ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन टी इंटू स्मॉल टी. ओके, now students we know the value of a, t and small t. So let us put this value in the equation. So we will get a ची value किती आहे 4 into 2 pi upon t ची value आहे 8 into cos of 2 pi upon t ची value आहे 8 into small t ची value आहे 2 सेकंड. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज पुट केलेले आहेत. नाव 4 टू जा 8, इथे 8 आहे सो दिस गेट कॅन्सल्ड. इथे काय होईल 2 4 जा 8 आणि हे काय होईल 2 2 जा 4. मग इथे वेलॉसिटी इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळेल तर पाय इंटू कॉस ऑफ, इथे काय मिळेल पाय बाय 2 होईल. राईट, वेलॉसिटी इज इक्वल्स टू काय मिळाली आपल्याला पाय इंटू कॉस ऑफ पाय बाय 2. बट स्टुडंट्स कॉस ऑफ पाय बाय 2 ची व्हॅल्यू आहे 0. सो पाय इंटू हे काय होईल 0. सो वेलॉसिटी विल बिकम्स 0. ह्याचे ऑप्शन्स काय काय दिले होते त्याचा आपण विचार करूया. ऑप्शन्स आहे इथे 0 आहे ए ऑप्शन, बी ऑप्शन आहे 8 सेंटीमीटर पर सेकंड आहे, त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे 12.56 मीटर पर सेकंड आहे, त्याच्यानंतर डी ऑप्शन आहे 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. कोणता ऑप्शन करेक्ट आहे बघा, तुम्हाला पण सांगता येईल. वेलॉसिटी v इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेली आहे 0. दॅट मीन्स ए ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नाउ स्टुडंट्स वी विल सॉल्व द नेक्स्ट MCQ नंबर 3. प्रॉब्लेम नंबर 3 बघा. अ बॉडी ऑफ मास 5 ग्रॅम. ओके, बॉडीचा मास किती आहे m इज इक्वल्स टू 5 ग्रॅम इज मूविंग अबाउट सेंटर विथ ॲम्प्लिट्यूड ऑफ 10 सेंटीमीटर. ॲम्प्लिट्यूड सांगितलेली आहे 10 सेंटीमीटर. Its maximum velocity is 100 centimeter per second. So V max is equals to 100 centimeter per second. Its velocity will be 50 centimeter per second. त्याची velocity दिलेली आहे आपल्याला 50 सेंटीमीटर पर सेकंड. ॲट अ डिस्टन्स, तर त्याचं डिस्टन्स आपल्याला एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. कशी फाइंड आउट करता येईल, पर्याय दिलेले आहेत बघा त्यांनी. ए ऑप्शन दिलेला आहे 5√2 सेंटीमीटर, त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे 10 सेंटीमीटर, त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे 5√3 सेंटीमीटर आणि डी ऑप्शन आहे 10√10 सेंटीमीटर. ठीक आहे, सो आपल्याला फाइंड आउट करायचे काय आहे, एक्स फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला दिलंय काय काय त्यांनी, मॅक्सिमम वेलॉसिटी दिलेली आहे, व्ही दिलेला आहे. सो व्हीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे, व्ही इज इक्वल्स टू ω√a² - x². राईट, व्हीचा फॉर्म्युला काय आहे
ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. नाव दिस इज द ॲम्प्लिट्यूड. इथं कॅपिटल ए घेतलेला आहे, सो इथे पण मी कॅपिटल ए घेते. सो कॅपिटल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, बिकॉज ए आहे माहीत आपल्याला, व्ही माहीत आहे, परंतु वी डोंट नो ओमेगा. आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू माहीत नाही, सो आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. कशी फाइंड आउट करता येईल ओमेगाची व्हॅल्यू? बघा इथं मॅक्सिमम वेलॉसिटी दिलेली आहे आपल्याला. व्ही मॅक्स इज इक्वल्स टू किती दिलेला आहे? 100 सेंटीमीटर पर सेकंड. बट वी ऑलरेडी नो दॅट व्ही मॅक्स इज इक्वल्स टू ए ओमेगा. व्ही मॅक्स म्हणजे काय आहे? ए ओमेगा. हा किती आहे? 100 इक्वल्स टू एची व्हॅल्यू किती आहे? 10 इंटू ओमेगा. सो 0 0 गेट कॅन्सल्ड. सो ओमेगा इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला? 10. मग आता ही व्हॅल्यू आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये भरू शकतो का? येस. सो व्हीची व्हॅल्यू 50, ओमेगाची व्हॅल्यू आहे 10, अंडर रूट एची व्हॅल्यू किती आहे? 10 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके. आता काय करावं लागेल आपल्याला? दिस 0 0 गेट कॅन्सल्ड. 0 0 काय होईल? कॅन्सल होईल. वी विल टेक स्क्वेअर्स ऑन बोथ साईड. सो ह्याचा स्क्वेअर काय होईल? 25 होईल. इकडे काय होईल? 10चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. राईट. 10चा स्क्वेअर किती आहे? तर 100 आहे. बरोबर आहे. एक्स स्क्वेअरला आपण इकडे आणूयात, 25ला आपण इकडे नेऊयात. सो एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 मायनस 25. नाव 100 मायनस 25 इज इक्वल्स टू किती असेल? तर 75. आता 75 म्हणजेच किती आहे? 25 इंटू 3. right. Now we will take square root on both side, so we will get x is equals to 5 under root 3. सो आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 5 अंडर रूट 3 सेंटीमीटर. दॅट मीन्स दिस ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन आहे. नाउ लेट अस सॉल्व द MCQ नंबर 4. MCQ नंबर 4 आपण आता बघणार आहोत. बघा, अ सिंपल हार्मोनिक ऑसिलेटर has displacement of 0.02 meter. डिस्प्लेसमेंट किती दिलेला आहे? 0.02 मीटर. and acceleration equal to 2.0 meter per second square. acceleration ची व्हॅल्यू आहे 2.0, that means 2 meter per second square. At any time the frequency of oscillation will be. तर मग फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजेच एन ची व्हॅल्यू किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. राईट. ऑप्शन्स बघूयात. ए ऑप्शन आहे 100 हर्ट्ज. ठीक आहे. त्याच्यानंतर बी ऑप्शन आहे 10 हर्ट्ज. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे 1 हर्ट्ज. आणि डी ऑप्शन आहे 1.59 हर्ट्ज. ठीक आहे. सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? तर आपल्याला फाइंड आउट करायची आहे फ्रिक्वेन्सी. कशी फाइंड आउट करता येईल? वी नो दॅट ॲक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू काय आहे? ॲक्सेलरेशन ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. राईट. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होईल? ए अपॉन एक्स. ओके. सो ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात. ए ची व्हॅल्यू आहे 2, एक्सची व्हॅल्यू आहे 0.02. देन ओमेगा इज इक्वल्स टू 0.02 आहे. सो हे 2 0 वरती जातील. सो 200 ओमेगाचा स्क्वेअर आहे 200 अपॉन 2.
डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळेल ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 100 बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ओमेगा इज इक्वल्स टू आपल्याला मिळालेलं आहे 10. ओमेगाची व्हॅल्यू किती मिळालेली आहे 10. बट वी नो दॅट ओमेगा इज इक्वल्स टू आहे 2 पाय एन विच इज इक्वल्स टू 10. राईट. सो एन इज इक्वल्स टू काय होईल मग 10/2 पाय. ह्याच्यामध्ये जर का आपण व्हॅल्यू पुट केल्या तर काय मिळेल आपल्याला 10/2 पाय म्हणजे किती 3.142. जर का आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 1.59 हर्ट्स. ठीक आहे. हे जर का आपण कॅल्क्युलेशन कंप्लीट केलं तर कॅल्क्युलेशन कंप्लीट केल्यानंतर आपल्याला आन्सर किती मिळणार आहे तर 1.59 हर्ट्स असं आपल्याला आन्सर मिळणार आहे. राईट. सो ऑप्शन डी हा जो आहे दॅट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. ओके. So students, let us solve the next MCQ number 5. MCQ number 5 बघा. The angle between the instantaneous velocity and the acceleration of a particle executing simple harmonic motion is. Options आहेत 0, त्याच्यानंतर ऑप्शन आहे π/2, सी ऑप्शन आहे पाय आणि डी ऑप्शन आहे 2π/3. सो विच इज द करेक्ट ऑप्शन. आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये पण बघितलेलं आहे की वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनमधला फेज डिफरन्स हा π/2 आहे. सो ऑप्शन बी हा जो आहे दॅट ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. राईट. सो स्टुडंट्स, उरलेले MCQ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.